सर्वांना नमस्कार. मी वाचक कसा घडत गेलो या संकल्पनेचे मार्गदर्शक माझे गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक श्रीकांत पाटील सर. आजच्या सत्रामध्ये याच विषयावर मनोगत मांडण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांची भाषणं ऐकण्यासाठी आपण आतुर झालो आहोत ते माननीय योगीजी, भक्ते सर, लोकमान्य शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, लोकमान्य शिक्षण संस्थेअंतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि आपण सर्व वाचक मित्रांनो. परिचय सरांनी खूप मोठा करून दिलेला आहे. मी सरांना अगोदर सांगितलेलं होतं का सर काम जमते मग बोलणं फारसं काही जमत नाही. मी वाचक कसा घडत गेलो आणि माझ्याकडे जी काही ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा मी कशी संकलित करत गेलो याविषयीचं थोडक्यामध्ये मनोगत मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, माझा जन्म एका खेडेगावामध्ये झाला, ग्रामीण भागामध्ये झाला. आजी माझे वडीलही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे साहजिकच माझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण जे आहे ते शिक्षण ग्रामीण भागामध्येच झालं, ग्रामीण भागातील शाळांमध्ये झालं. ग्रामीण भागातील हिरवाकंच निसर्ग, हिरवीगार शेती आणि या हिरव्यागार शेतीमध्ये वाऱ्याच्या तालावर नाचणारी पिकं, हिरव्यागार रानामध्ये चरणारी गुरंढोरं याचं मला विलक्षण आकर्षण असायचं. या हिरव्यागार रानामध्ये गायी चारणारा गुराखी म्हणजे मला जणू काही श्रीकृष्ण वाटायचा. एवढं विलक्षण वेळ मला त्या निसर्गाचं होतं आणि या आकर्षणामुळे शाळा, परीक्षा आणि अभ्यास या सगळ्या गोष्टी मला नकोशा झाल्या होत्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की मी एकदा नाही सर प्रामाणिकपणाने सांगतो 2दा 10वीच्या परीक्षेत नापास झालो. मी आतापर्यंत हे कधी कुणालाही सांगितलेलं नाही, माझ्या बायकोला सुद्धा सांगितलेलं नाही, मी पहिल्यांदा सांगत आहे. आणि जेव्हा पुनर्परीक्षा देऊन जेव्हा पास झालो 10वी, तेव्हा मला वरोऱ्याच्या आनंदनिकेतन कॉलेजमध्ये आणि लोया कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, तेव्हा 2च कॉलेज आपल्या गावामध्ये होते, तिथे मला 11वीसाठी प्रवेश घ्यायचा होता. पण दुर्दैवाने मला या दोन्ही कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण मी 2दा नापास झालो होतो. आणि 2दा नापास झालेला विद्यार्थी म्हणून मला कुणीही 11वीमध्ये प्रवेश दिला नाही वरोऱ्याच्या कॉलेजमध्ये. त्यामुळे दुर्दैवाने मला चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागला, गाव सोडून, वरोरा सोडून. पण मला तिथे गेल्यावर असं कळलं की हे माझं दुर्दैव नव्हतं, ते माझं सुदैव होतं. कारण तिथे मला मराठीचे प्राध्यापक मिळाले, लेखक बाबा मोहोड यांचे चिरंजीव नंदन मोहोड. मोहोड सरांना वाचनाचा आणि साहित्याचा एवढा व्यासंग होता की त्यांनी कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये पु ल देशपांडे, बाबूराव बागुल, कुसुमाग्रज, शंकरराव खरात, विठ्ठल वाघ, नारायण सुर्वे अशा नामवंत कवींची आणि लेखकांची व्याख्यानं आयोजित केलेली होती. आणि ही लेखक मंडळी विद्यार्थ्यांना काय उपदेश करायची
की ज्याप्रमाणे आपल्या शरीराच्या पोषणाला अन्नाची गरज असते, त्याप्रमाणे आपल्या मनाच्या पोषणाकरता विद्येची गरज असते, ज्ञानाची गरज असते. आणि मग हे ज्ञान कुठून मिळत असते? तर मग हे ज्ञान पुस्तकातून मिळत असते. आणि म्हणून सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजे असं हे लेखक मंडळी सांगायची. या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर असा परिणाम झाला की त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी पुस्तकं वाचायला लागलो. पहिलं पुस्तक मी ग्रंथालयातून मागवून घेतलं वाचण्यासाठी. त्याचं नाव होतं मृत्युंजय नावाची कादंबरी. 11वी-12वीमध्ये असताना मी मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली. ही माझी पहिली कादंबरी, आयुष्यामध्ये वाचलेलं हे माझं पहिलं पुस्तक. या मृत्युंजय कादंबरीतील कर्णाची आणि कुंतीची जी आंतरिक मनोवस्था होती, ती आंतरिक मनोवस्था आणि त्यांच्यातील संवाद वाचून रडत 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 4 दिवस सलग कॉलेजमध्ये न जाता मी ही कादंबरी वाचून काढली. या कादंबरीमध्ये ज्या काही सगळ्या व्यक्तिरेखा आहे, त्या व्यक्तिरेखा अजूनही माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात. त्यानंतर मला वाचनाची आवड निर्माण झाली. या कालखंडामध्ये मग मी पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ, शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ, कानेटकरांचं प्रेमा तुझा रंग कसा, अशी अनेक पुस्तके मी वाचून काढली. वाचक मित्रांनो, सांगावयाचा हा मुद्दा म्हणजे वाचक मी असा घडत गेलो. याच महाविद्यालयामध्ये असताना मी गोविंदाग्रजांचा वाघ्व जयंती हा कविता संग्रह वाचून काढला. या कविता संग्रहामध्ये प्रेमाच्या कविता होत्या. आता वय तर तरुणच होतो, त्यामुळे प्रेमाच्याच कविता वाचणार, सोबत प्रेमभंगाच्याही कविता वाचल्या. पण मला प्रेमाच्या कविता भावल्या नाही, मला प्रेमभंगाच्या कविता भावल्या. केल्या ज्याच्या पायघड्या मी तुझ्या पावलांसाठी, त्या हृदयाला तुडवून गेली सण नटव्या थाटापाठी. ही गोविंदाग्रजांची कविता मी वाचली आणि या कविता वाचनाच्या अनुसरणातून मलाही प्रेमभंगाच्या कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. मी पहिली कविता लिहिली होती, का गेली सगडे तू टोचून हृदयाचा काठा, गडे उभा इथे मी पाऊस पिता आसमांचा, दारापुढील तुळशी उभी येथे अबागी, वाट पाहते तुझ्या त्या गंध अक्षदेची. केव्हा बहरेल पाणी, केव्हा गहरेल गंध त्या मखमली, कोण घालेन पाणी सुकल्या मोगऱ्यांना, केव्हा बहरेल गंध त्या मखमली फुलांचा. आणि शेवटच्या वेळी होत्या, होता पहाट सारी किलबिल पाखरांचा, बघतो कुशीत माझ्या पाऊस भावनांचा. प्रेम न करता हे गोष्ट खरी आहे बरं प्रशांत. प्रेम न करता आणि प्रेमभंग न होता लिहिलेली ही माझी पहिली कविता. कॉलेजमध्ये प्रेमकविता अशा लिहित असताना मित्रांमध्ये मी एवढा प्रसिद्ध झालो की काही मित्र मला पैसे देऊन अशा कविता लिहून घ्यायचे प्रेयसीला देण्यासाठी. मग आपल्याला अशा प्रेमाच्या कविता लिहिता याव्या, सुंदर सुंदर प्रेमभंगाच्या कविता सुंदर सुंदर लिहिता याव्या, म्हणून मी कवी अनिल यांचं फुलवात नावाचा काव्यसंग्रह, काही दोन्ही सगळ्या प्रेमाच्याच कविता संग्रह असल्या, प्रेमाचे शाहीरच म्हणतात ना कवी अनिलांना. फुलवात नावाचा कविता संग्रह, सांगाती नावाचा कविता संग्रह हे मी त्या वेळामध्ये वाचून काढले. वाचक मित्रांनो, पुस्तक वाचण्याची मला जी प्रेरणा जी मिळालेली आहे ही अशी मिळालेली आहे आणि म्हणून हा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगतो आहे. आता त्यानंतर मी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालो त्या ठिकाणी आणि मग मी आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये आलो प्रवेश घेण्याकरता. तेव्हा पहिल्या श्रेणीमध्ये पास झालो, त्यामुळे मला प्रवेश मिळणारच होता, कारण तेव्हा 2दा नापास झालो होतो. आणि आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर BA मला प्राध्यापक मिळाले, मराठीचे प्राध्यापक मिळाले, आदरणीय मोदा देशमुख सर आणि आदरणीय प्राध्यापक श्रीकांत पाटील सर.
जेव्हा पाटील सर मराठी विषयाचं जेव्हा अध्यापन करायचे तेव्हा ते एवढे रसाळ बोलायचे, एवढे गोड बोलायचे, एवढे मधाळ बोलायचे की त्यांचं बोलणं ते ऐकतच राहावंसं वाटायचं. लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती कशी झाली हे जर त्यांना सांगायचं असेल तर ते सहज सांगायचे. ज्याप्रमाणे एका एका ठिपक्यानी सुंदर अशा प्रकारची रांगोळी तयार व्हावी, त्याप्रमाणे माईंभटांनी चक्रधर स्वामी यांच्या जीवनातील एक एक लीळा गोळा करून लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती केली. किंवा बागेतील विविध रंगांची सुंदर अशा प्रकारची फुलं निवडून एकसूत्रामध्ये हार गुंफावा, त्याप्रमाणे माईंभटांनी एक एक लीळा गोळा करून लीळाचरित्र नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. आणि ते जेव्हा मराठीचं अध्यापन जेव्हा करायचे तेव्हा मध्ये मध्ये मग ते प्रसंगानुसार ज्ञानेश्वरींच्या ओव्यांचा सुद्धा उल्लेख करायचे. मला असं वाटलं की सरांनी ज्ञानेश्वरी वाचली असावी आणि म्हणून सर असे गोड रसाळ आणि मधाळ बोलत असावे. हा माझा समज होता की गैरसमज होता हे मला माहीत नाही. मग म्हणून आपल्यालाही सरांसारखं बोलता यावं म्हणून मी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ विकत घेतला. विकत घेऊन वाचलेला माझा पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी. तसा 18वा अध्याय वगैरे आमच्या अभ्यासाला होता, पण मी संपूर्ण ज्ञानेश्वरी मी विकत घेतलेली होती. आणि या ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या मी पाठ करून टाकल्या. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा, माझा मराठाची बोल कौतुके, परिअमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिक मिळविन. 12 शके 12 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ओव्याच्या ओव्या पाठ करून टाकल्या, पण आयुष्यभर पाटील सरांसारखं मधाळ गोड कधीही बोलता आलं नाही. हे माझं दुर्दैव. पण एक गोष्ट मात्र मी ज्ञानेश्वरी वाचून शिकलो. ती गोष्ट म्हणजे कोणताही कठोर शब्द न वापरता अतिशय कोमल भाषेमध्ये, अतिशय मृदू भाषेमध्ये आपल्याला आपल्या भावना आणि विचार व्यक्त करता येतात. हे मी प्रथमतः हे ज्ञानेश्वरीपासून शिकलो. वाचक मित्रांनो, माझं जे वाचन समृद्ध होत जे गेलेलं आहे ते वाचन हे अशा प्रकारे होत गेलेलं आहे. त्यानंतर मी पुढे मराठी साहित्याचा अभ्यास करण्याकरता नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसला गेलो. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की सरांनीच माझी ॲडमिशन करून दिली. BA झाल्यानंतर सरांनी मला सांगितलं का चंद्रकांत तुला तिथे नागपूरला जायचं विद्यापीठामध्ये. तेव्हा मला नागपूर वगैरे काही माहिती नव्हतं. मी ग्रामीण विभागातून आलेला विद्यार्थी मशा वाबगावकर सरांनी एक चिठ्ठी लिहून दिली सुंदर मोठ्यासारख्या अक्षरामध्ये आणि त्यांना सांगितलं का बा माझा एक विद्यार्थी येत आहे, त्याला मदत करायची आहे. मग वाबगावकर सरांनी माझा तिथे प्रवेश करून दिला त्या विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये. तेव्हा माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव होतं संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती. गंबा सरदारांचं पुस्तक होतं. आणि या पुस्तकाच्या वाचनाने माझी वाचनाची फार अभिरुचीच बदलून गेली. संत साहित्य वाचनाची आवड माझ्या निर्माण झाली. आणि मग मी त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, पु. ग. सहस्रबुद्धे, वि. ल. भावे, ल. रा. पांगरकर, डॉक्टर केतकर, गोम कुलकर्णी, द. भी. कुलकर्णी, मागो देशमुख, उषा देशमुख, रासरी जोग, न. र. फाटक अशा अनेक विद्वानांची पुस्तके मी वाचून काढली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ही सगळी पुस्तकं होती. ही सगळी पुस्तके मी वाचून काढली. वाचक मित्रांनो, वाचक मी असा घडत गेलो. त्यानंतर 1993ला मला नोकरी लागली. आता माझ्याकडे हा ग्रंथसंग्रह कसा एवढा मोठा तयार झाला, ज्या विषयावर मी आता थोडक्यामध्ये बोलणार आहोत. 1993ला मला नोकरी लागली. बऱ्याचपैकी मला पैसे यायला लागले. तेव्हा मला असं वाटलं की आपण आतापर्यंत जी काही पुस्तकं वाचलेली आहे आणि आपल्याला जी काही पुस्तकं आवडलेली आहे आणि जी काही अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहे, ऐतिहासिक असो धार्मिक असो, जी काही पुस्तकं आहे ती पुस्तकं आपण विकत घेतली पाहिजे. ती पुस्तकं आपल्याकडे असली पाहिजे. या सगळ्या पुस्तकांच्या आपण सहवासामध्ये असलो पाहिजे. आणि म्हणून मी 1993 पासून घरामध्ये TV न घेता, घरामध्ये सोफा न घेता, अजूनही माझ्याकडे सोफा नाही आहे, खूप महागडा,
चैनीच्या वस्तू न घेता, सोनं नाणं न घेता मी पहिलं प्राधान्य दिलं पुस्तकं घेण्याला. आणि अभिमानाने या ठिकाणी सांगतो, 2014 पर्यंत या पुस्तकांची संख्या झाली होती 5000. मग ही पुस्तकं घराच्या कानाकोपऱ्यामध्ये पडून राहायची. कधी जिन्याच्या खाली पडून राहायची, कधी त्या पायऱ्यावर राहायची, कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये राहायची. मग मी या पुस्तकांसाठी स्वतंत्र अशा प्रकारचं एक घर बांधलं आणि त्या घराचं नाव ठेवलं श्रेयस. या श्रेयस नावाच्या घरामध्ये 5000 नावाची पुस्तकं आज वास्तव्यास आहे. जेव्हा जेव्हा मी या पुस्तकाच्या घरामध्ये जातो तेव्हा तेव्हा ही पुस्तकं माझ्याशी बोलतात, ही पुस्तकं माझ्याशी हितगुज करतात. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये नैराश्याचे प्रसंग येतात, संघर्षाचे प्रसंग येतात, तेव्हा तेव्हा ही पुस्तकं मला धीर देतात, जगण्याचं बळ देतात. म्हणून आपल्या सर्व वाचकांना असं मला सांगावंसं वाटतं की आपल्याही घरामध्ये असं एक छोटंसं पुस्तकाचं घर असावं. अगोदर सांगितल्याप्रमाणे मी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ वाचला होता. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवाने विश्वात्मक देवाकडे मागणे मागताना एक सुंदर अशा प्रकारची ओळी लिहिलेली आहे. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दुष्टादुष्ट विजये होवावेचे. ग्रंथ हेच जीवनाचा आधार आहे. ग्रंथ वाचून जे लोक त्यानुसार आचरण करतात अशा विशेष लोकांना दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो. म्हणजेच ज्ञानेश्वरांनी या ओवीमध्ये समाज हा अध्ययनशील असला पाहिजे, समाज हा ज्ञानशील असला पाहिजे, हीच अपेक्षा विश्वात्मक देवाकडे त्यांनी व्यक्त केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि ग्रंथोपजीवी या ओवीचा माझ्यावर एवढा परिणाम झाला, ही ओवी मला एवढी मार्गदर्शक वाटली की माझ्या मनामध्ये विचार आला की आपल्याकडे जो काही ग्रंथसंग्रह आहे त्यातील ज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तरुणांना, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे, त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून 2014मध्ये पुस्तकांच्या श्रेयस नावाच्या घराचं नामकरण मी श्रेयस सार्वजनिक वाचनालय असं केलं. या वाचनालयामध्ये सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहे. त्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, ऐतिहासिक पुस्तकं आहे, नाटकं आहे, समीक्षा आहे, धर्म आहे, तत्त्वज्ञान आहे. सर्व प्रकारची पुस्तकं या वाचनालयामध्ये उपलब्ध आहे. वाचक या वाचनालयामध्ये येतात, आनंदानं पुस्तकं वाचत असतात. आणि वाचनालयसुद्धा वाचकांच्या वाचनवृद्धीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते. सरांनी एक उल्लेख केला, दंत आपल्या दारी हा आमचा एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आहे. तो आम्ही सातत्याने हा उपक्रम आम्ही राबवत असतो आणि वाचकांची वाचनावी रुची आम्ही या ठिकाणी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतो. वाचक मित्र हो, आपणही कधीतरी श्रेयस वाचनालयाला भेट द्यावी. वाचनालयातील पुस्तकं निश्चितच वाचक, संशोधक, अभ्यासक आपल्या भेटीला आले म्हणून आनंदी होईल अशी अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतो आहे. आणि आपलं हे मनोगत मी या ठिकाणी संपवितो आहे. धन्यवाद.